बोलतात. हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसातून व्हिडिओ अपलोड करते. ॲक्च्युली 8 दिवस झालेत आणि 8 दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी मागच्या आम्ही आलेलो माथेरानवरून. मागच्या वीकेंडला गेलो होतो शनिवार रविवार. तर चला इथून मला जाताना असं थोडंसं शूटिंग केलं तर तेच मी ते दाखवते. पनवेल बस स्टॉप आहे हा आणि पनवेलवरून आम्ही बस पकडलेली कर्जत आणि कर्जत बसमध्ये आत्ता बसलो. तर इकडे वेट चालला आहे आमचा, कधीपासून बस उभी आहे आणि कंडक्टर ड्रायव्हर मस्त आरामामध्ये इकडे गप्पा मारतात. तर चला एकदाच्या आलो इकडे कर्जतला आणि कर्जतवरून आम्ही आता निघालो. माथेरान बसमध्ये बसलो आणि माथेरानला निघालो जायला. तर इथून ना डायरेक्ट बस आहेत माथेरानसाठी, ह्या ज्या छोट्या बस आहेत ना तर त्या आहेत आणि खूप मस्त बस आहेत एकदम फटाफट. म्हणजे कर्जतवरून नेरळला जायला नको आपल्याला, बस स्टॉपवरून इझी म्हणजे डायरेक्ट बस पकडून. टायमिंग आहे तिकडे 12च्या बसने आम्ही निघालेलो इकडनं आणि बस अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचलोसुद्धा तिथे माथेरान म्हणजे दस्तुरी जो आहे फाटा तिथे. तर तिथूनच ज्या आपल्या छोट्या ट्रेन तिकडनं ज्या फेरी ट्रेन आहेत म्हणजे टॉय ट्रेन आहेत तर ती पकडता येते आपल्याला जर जायचं असेल तर, किंवा चालतही जाऊ शकतो. तिथून 10 मिनटाचं वॉकिंग आहे आणि ट्रेनचा पण तेवढेच वेळ लागतो. एक ट्रेनला आणखीन थोडा जास्त वेळ लागतो, चालून पण काही लोक जातात तिकडनं. पण आम्हाला ट्रेनमध्ये बसायचं होतं म्हणून आम्ही ट्रेनने गेलो आणि हे इथे आम्ही उतरलो आणि इथून ना ट्रेनची तिकीटं घेण्यासाठी आम्ही म्हणजे स्टेशनवर म्हणजे जे छोट्या ट्रेन आहेत टॉय ट्रेन, तर कोणी माथेरानला गेलं असेल तर त्यांना माहिती असेल हे सगळं. आणि माथेरान बोललं की घोडे आणि घोडेसवारी पण येतेच. पण घोडे बघा किती छान छान मस्त एकदम घोडे लाईनमध्ये मस्त उभे होते आणि इतकं छान ग्रीनरी म्हणजे ह्या निसर्ग एवढा सुंदर होता. खूप मस्त थंड वातावरण आणि निसर्गाचा एकदम आस्वाद घेत घेत मस्त आम्ही पोचलो. चालतच गेलो इकडनं, म्हणजे बस जिकडे थांबली होती तिथून तिकडेच सगळ्या गाड्या थांबतात, तिथून पुढे तर जात नाही. तिकडनं तुम्हाला ट्रेननीच जायला लागतं किंवा चालत. तर ट्रेनसाठी आम्ही आलो तिकडे आणि प्लॅटफॉर्मवरती तिकीटं वगैरे घेतली. 55 रुपये तिकीट होतं पर पर्सन, म्हणजे एका माणसाचं 55 रुपये तिकीट होतं. आणि चला ट्रेन आली आहे आणि ट्रेनचं तिकीट काढायच्या अगोदर म्हणजे पाऊण तास अगोदर ट्रेनचं तिकीट काढायला लागतं. म्हणजे स्टेशनवर तुम्ही पोहोचायला पाहिजे एक असं तिथे होतं लिहिलेलं. पण आम्ही 15-20 मिनिट अगोदर पोहोचलेलो आणि आम्हाला तिकीट पण मिळालं होतं, कारण आता एवढी गर्दी नव्हती खूप म्हणजे तिकीट काढायला, त्याच्यामुळे तर मिळालं लगेचच तिकीट, त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही झाला. तर इथे आली आहे ट्रेन. दिवानच आहे ना बघा एकदा. काय खूप मजा येते या ट्रेनमध्ये आणि मस्त खूप छान पण वाटतं आणि खूप स्लो जाते, म्हणजे खूप फास्ट पण नाही खूप स्लो पण नाही, अशी मीडियम याच्यामध्ये जाते ती आणि मस्त मजा आलेली आम्हाला ट्रेनमध्ये. तर ट्रेननीच जायचं होतं आणि चालतही जाऊ शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही जर कोणाला लवकर जायचं असेल. आम्ही ट्रेनचा वेट केला भरपूर वेळ पण ट्रेननीच गेलो आणि मस्त ट्रेननी जाता जाता पण तुम्ही मस्त निसर्गाचा आस्वाद घेत आणि डोंगरातून वगैरे मस्त जाता तिकडे माथेरानमध्ये. आणि चला आता हे आहे सगळं जातानाचं जे ट्रेनमधून शूट केलेली आणि खरंच खूप छान वाटलं मला माथेरानला जाऊन. पहिल्यांदाच मी फर्स्ट टाईम गेली आहे, मिस्टर तर गेले होते खूप वेळा. तर चला इथे लगेजसाठी आम्ही एक होत्या तिथे मावशी, तर त्यांना
घेतलं आणि हॉटेलवरती आता चाललोत आम्ही आणि फायनली आता हॉटेलवर पोहोचू. पण छान आहे हॉटेल पण पार्की हॉटेल आहे हे मुलं कस्टमर येतं शांतता मुलं कस्टमर येते कोणता फंक्शन नाही ना सगळी हॉटेल निघला ना तिथे हॉटेल. तर चला हॉटेलवर पोहोचलेलो दुपारी 3 वाजता. जेवण वगैरे आराम करून संध्याकाळी आम्ही बाहेर आलो चहासाठी आणि इथे मस्त थंड वातावरण आहे आणि बाहेर बसून आम्ही चहाचा घेतो आस्वाद. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत मार्केटमध्ये. आज काही करणार नाही आहे, कुठेही जाणार नाही बाहेर पॉईंट वगैरे बघायला. आज फक्त हॉटेलमध्येच जास्त वेळ करू स्पेंड आणि मार्केटमध्ये जाऊन येऊ. असाच एक फेरफटका मारून येऊ, कारण इथे ना खूप काय विशेष म्हणजे एक दिवसात म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये सगळं बघून होईल. त्याच्यामुळे उद्यासाठी आम्ही ज्या गाड्या सांगितल्या तुम्हाला मी उद्या दाखवीन त्या कशा आहेत काय ते तर दाखवीनच, म्हणजे ह्याच व्हिडिओत दाखवीन. पण आम्ही निघणार आहोत. हा आता फर्स्ट डे होता आणि 2च दिवस होतो आम्ही. तर छान होतं हॉटेलची रूम पण छान होते. मी तुम्हाला नंतर दाखवीनच. आम्हाला आवडलं आणि चांगलं होतं. बजेट हॉटेल होतं, छान होतं. हे आहे माथेरानचं मार्केट आणि इथे आता आम्ही आलोत आणि मार्केटमध्ये खरेदी काहीच करायची नव्हती, पण फक्त असंच एक जस्ट फेरफटका मारायचा होता आणि चालून पण होतं बघून पण होतं म्हणून. तर माझ्यासाठी हे पहिल्यांदाच होतं. एवढ्या जवळ राहतो आम्ही, पण मी गेली नव्हती अजूनपर्यंत. तर चला आज योग आला आणि अचानक आम्ही ठरवलं पण, तर म्हणून जाऊन आलो पटकन. तर इथे बघा कुत्री आणि खूप कुत्र्यांचा गोंधळ चालू होता इकडनं आम्ही, म्हणून मला भीती वाटत होती. मी इकडनं आम्ही उठलो आणि पुढे गेलो तिकडे. तर इथे ना मस्त कैरी, पेरू आणि इथे बघा काय 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 आहे. आवळा वगैरे छोटा स्टार फूल आहे आणि खूप छान होतं हे सगळं खायला. तर आज तर आम्ही पेरू आणि कैरी खाल्ली आणि उद्या आम्ही बाकीचं पण ट्राय करणार आहोत. महाबळेश्वरला पण असंच असतं काय काय, तर तेच इथे पण होतं सगळं. आणि ही आहे गार्डन तिकडची, मार्केटमध्येच गार्डन आहे ही. आणि ह्या गार्डनमध्ये आम्ही थोडा वेळ थांबलो, संध्याकाळ होती तर इथे पण थोडा वेळ बसलो आणि मग नंतर परत मार्केटमध्ये गेलो आणि नंतर गेलेलो हॉटेलमध्ये. तर मस्त होतं, खूप छान वाटलं. आणि खरंच कोणी नसाल ना गेला अजूनपर्यंत, माथेरान खूप जवळ आहे. गेला नसेल तर नक्की व्हिजिट करा, खूप मस्त आहे, जवळच्या जवळ आणि खूप छान एकदम मस्त. मला तर आवडलं खूप आणि बरं वाटलं, थोडंसं फ्रेश पण वाटतं कुठे 1-2 दिवस जाऊन आलं तर म्हणून. तर इथे अंधार होता, तर अंधारामध्ये व्हिडिओ काय एवढं खास येत नव्हते म्हणून मी जास्त काय शूट नाही केलं तिकडचं. तर हे आहे हॉटेल. रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दिला आहे हॉटेलचा आणि चांगलं होतं हॉटेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. स्विमिंग वगैरे करण्यासाठी लहान मुलांना DJ होता रात्री आणि जेवण पण तुम्हाला दाखवतेच आहे मी. जेवण पण छान होतं. तर जेवणामध्ये बघा हे पापड होते, इकडे सूप होतं, मंचाव सूप आहे. त्याच्यानंतर इकडे भाजी आहे आणि पावभाजी पण आहे, नूडल्स आहेत आणि डाळ आहे आणि राईस आणि इकडे होते फुलके वगैरे, रोटी असं. आणि स्वीटमध्ये होतं गुलाबजाम, त्या याच्यामध्ये पाव होते त्या डब्यामध्ये. आणि हे सगळं खूप छान होतं, मस्त होतं जेवण पण आणि आवडलं आम्हाला. तर आवडलं. पॅरामाऊंट हॉटेलचं नाव आहे आणि चांगलं होतं, आवडलं आम्हाला. तर चला इथे DJ वगैरे चालू आहे. लहान मुलंच काय मोठी जे काही लोकांना जे आवडतं ते करतायत, तिथे मस्त एन्जॉय करतायत आणि मजा पण करतायत. आम्ही इथे थोडा वेळ बसलो बाहेर आणि आज ना थोडंसं थकायला झालं होतं, तर म्हणून आम्ही लवकरच झोपलो रूममध्ये जाऊन. तर चला हा नाईट व्ह्यू दिला आहे. जेवणानंतर आम्ही इथे वॉक केला थोडा वेळ आणि फॅमिलीसाठी खूप मस्त आहे. फॅमिली ग्रुप जर तुमचा असेल तर खूप मस्त वाटतं इथे बसायला. आणि बाहेर बसून झोपाळे वगैरे आहेत, खाली गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे आणि मस्त होतं, छान होतं एकदम मस्त. म्हणजे हॉटेलवर पण तुम्ही दिवसभर एकदम व्यवस्थित टाईम स्पेंड करू शकता, असं छानसं हॉटेल होतं हे. तर तुम्हाला हॉटेलची प्राईस पण सांगून टाकते मी आता इथे. आम्ही दोघांचं घेतलेलं तर पॅकेज होतं आणि आत्ता सध्या म्हणजे आम्ही गेलो तेव्हा सॅटर्डे संडेच होता, पण एवढी पण खूप काय गर्दी नव्हती कारण पुढे येणारे ख्रिसमस त्याच्यामुळे. तर इथे ना मी मजा करते अशीच टाईमपास. तर DJ वगैरे चालू होता ना, तर म्हणून. आणि इथे ना
हॉटेलचा रूमचा मी तुम्हाला रेट सांगते. तशी जर तुम्ही फक्त रूम घेतल्या तर काहीतरी 9,000 रुपये आणि पॅकेज घेतलेलं तर 5 आम्हाला 2 वेळचं ब्रेकफास्ट लंच डिनर स्टे असं होतं हे हॉटेल आणि त्या मानाने खूप छान होतं. हॉटेलचे रूम पण तुम्ही बघूनच घ्या. तर ही आहे हॉटेलची रूम आणि चांगली होती, एकदम क्लीन होती, स्वच्छ होतं सगळं. बाथरूम वगैरे मी दाखवला नाही आहे मला असं वाटते, पण बाथरूम आणि हे पण खूप छान होता. बाथरूम पण एकदम क्लीन होतं आणि छान होतं सगळं. बाहेर सिटिंग म्हणजे बाहेर तुम्ही बसून जेवू तर शकत नव्हतो कारण माकडं येऊन त्रास देत होती बाहेर, पण बाहेर बसून पण मस्त चेअर वगैरे होत्या आणि तुम्हाला मध्ये एक टेबल होता आणि चांगलं होतं हॉटेल, म्हणजे आवडलं मला. तर नेक्स्ट टाईम पण मी विचार करीन ह्याच हॉटेलला जायचा कारण कमी बजेटमध्ये चांगलं हॉटेल असं मला वाटलं इथे. तर चला इथे आम्ही निघालो. सेकंड डे आहे आणि सकाळचे वाजले 10-10:30. आरामात आम्ही निघालो, काही टेन्शन नाही आहे कारण आम्ही रिलॅक्स होण्यासाठी आलो. त्याच्यामुळे कुठलीच धावपळ वगैरे करून निघायचं नाही आहे खूप लवकर वगैरे असं काहीच नाही. मस्तपैकी आवरून नाश्ता करून आणि एकदम आरामात आम्ही 10 वाजता निघालो तिकडे. बाहेर जे पॉईंट असतात तर ते बघण्यासाठी. तर इथे ह्या ज्या गाड्या आहेत ना, ह्या रिक्षा बोलतात त्यांना, हाताने ओढून नेतात हे लोक. दोघे जणं करतात हे काम आणि त्यांनी आता तर सध्या इथे रस्ते वगैरे खूप चांगले बनवलेत असं बोलत होते. पूर्वी खूप मातीच असायची पूर्ण रस्त्याला, दगड माती असं असायचं, पण आता छान रस्ते बनवले त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नव्हतं आणि व्यवस्थित आरामात आम्ही मस्त तिकडे पोहोचलो. एकदम पॉईंट बघायला जिकडे रस्ते खूप वळणाचे वगैरे, जिकडे गाडी जात नाही तिकडे बाहेर थांबवून स्टँडला ते लोक लावून आणि मग आतमध्ये आम्ही चालत फिरलो. एक 5-5 मिनटाच्या अंतरावर असं होतं चालायला, तर एवढं काही विशेष नव्हतं. तर ह्या एका गाडीचा रेट म्हणजे दोघांचे आमचे झालेले 1,800 रुपये. 1,800 मला आता नीटचं आठवत नाही आहे, पण 2,200 रुपये झालेले दोघांचे. तर 2,200 रुपये, 200 रुपये आम्ही असेच दिले, 2,000 रुपये झालेले. 200 रुपीज त्यांना टिप दिली, तर 2,200 रुपये आम्ही त्यांना दिले टोटल. तर ही होती. तिथे बार्गेनिंग वगैरे करायला लागते. आम्हाला आधी 3,500 रुपये सांगितलेले, मग 2,000वर हे लोक दोघांचं मान्य म्हणजे झालं, तयार झाले. 1,000 एकेकाचे असं. तर इथे ह्या रस्त्याने जाताना इतकं छान वाटत होतं ना. सकाळची वेळ होती आणि ऊन तर अजिबात लागत नव्हतं. एवढी झाडं आहेत सगळ्या बाजूनी आणि आवाज पक्ष्यांचा किलबिलाट. आणि थोडा वेळ मी माझं थांबवते आणि तुम्ही इथल्या नेचरचा आस्वाद घ्या. हां, अरे नैनिताल टाईप लेक आहे. बघा तुम्ही, झाडी तशीच नव्हती तिकडे, फुल तिकडची. हां, खाली कुत्रा आहे. हां हां, तो खूप मोठा आहे.
इथे हा लेक पॉइंट आहे ते तिथे आता आम्ही आलोत आणि इथे वारा एवढा सुटला ना की आवाज पण येत नव्हता एकमेकांचा एवढा वारा सुटला होता छान. आणि इथे थोडा वेळ आम्ही बसलो. इथे उन्हात बसायला ना मजा येत होती. ऊन तर लागत नव्हतं पाहिजे असं, कारण थंड हवा एकदम सुटलेली तर बरं वाटत होतं इथे बसायला. आणि खूप छान लेक आहे, खूप आवडला मला. आणि मस्त थोडा वेळ बसलो आणि मग इकडे इथेच एक मंदिर आहे त्यांचं, जी ग्रामदेवता आहे तिचं, तर पिसानाथ म्हणून. तर तिथे आम्ही गेलो आणि त्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. आणि मग नंतर हे मंदिर आहे इथे आणि इथेच आता आम्ही चाललो इथे दर्शन घेणार आहोत. तर इथे दर्शन घेऊन आम्ही मग नंतर इकडनं परत एक लॉर्ड्स पॉईंट म्हणून आहे तर तिकडे जाणार आहोत. तर असे जे तिकडचे जे 5-6 पॉईंट होते ते एकाच जे पट्ट्यामध्ये, तर ते आम्ही 12 पॉईंट त्यांनी सांगितलेले, पण एवढे काय 12 वगैरे असं वाटलं नाही, कमी वाटले थोडेसे. तर ते सगळे पॉईंट आम्ही बघत आणि मग लास्ट मला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन की इथे शिवकालीन जे शिवाजी महाराजांच्या काळातलं इथे जे म्युझियम आहे तर ते पण मी शूट केलं आहे. तर ते मी बहुतेक नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन, कारण हा व्हिडिओच ना आता मोठाच होईल तसा, तर म्हणून तर तेव्हा टाकीन मी बहुतेक करून. तर हे मंदिर आहे खूप छान, खूप स्वच्छ आणि खूप मस्त आल्हाददायक असं प्रसन्न असं मंदिर होतं हे. आणि इतक्या निसर्गाच्या सानिध्यात ना होतं तर खूप मस्त बरं वाटलं इथे जाऊन पण. कुठे पण जा. चलो टेलीस्कोप के सारे देखो, साइड सीन के 5 पॉइंट देखने के बाद सेल्फी पॉइंट भी फ्री है. देखने लायक प्लेस तर खाली मिस मत करो. तर इथे हे दरी आणि जे म्हणजे इथे पॉईंट बघण्यासाठी आम्ही आलो. तर इथे ह्या ज्या खोल दऱ्या आहेत ना बघायला खूप मजा येत होती. आणि धुकं बघा किती पडलं आहे, तर त्या धुक्यामध्ये काहीच दिसतही नव्हतं. तर आता तर वाजलेत खूप, 12-12:30 होत आलेत, जास्त होत आले असतील, पण तरी पण धुकं होतं छान. आणि खूप खोल अशा दऱ्या होत्या. जर काय पडली वस्तू तर मिळायलाच नको इकडनं थोडी पण आत, म्हणजे जर थोडीशी तिकडनं घसरलं ना काय मोबाईल वगैरे तर तो मिळणारच नाही, कारण एकदमच लागून अशी दरी होती जिकडे आम्ही उभं होतो ना, तर तिथे ह्या रेलिंगवरती. 10 नाही ते जाऊ दे, बोललो ना काय बघायला तर पाहिजेच ना. कुठला? पुढे इथे ना पूर्ण रस्ता भर मंकी खूप होते आणि मला माकडांची खूप भीती वाटत होती, कारण ना माझ्यासमोरच इकडे ना एकीची पर्स उचलून नेलेली. आणि पर्समध्ये काय होतं माहिती नाही, पर्स की पिशवी काहीतरी होतं आणि ती उचलून नेली होती. मला खूप भीती वाटत होती इकडे माकडांची. तर त्याच्यामुळे मी फटाफट चालून इकडे बघा बसलेलेच आहेत, जिकडे तिकडे नुसते बसलेले होते मंकी. आणि खूप मला ना एकदमच भीती वाटते यांची, कधी पण अंगावर वगैरे उडी मारतात की काय असं वाटत होतं. हे धूप होते ना, दगड लावून त्याला हे लावलं.
तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवते, कारण ना व्हिडिओ खूप मोठा होईल, खूप मिनटांचा होईल म्हणून. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत आणखीन काय काय बघितलं तिथे ते सगळं दाखवणारच आहे तुम्हाला. ह्या व्हिडिओचा इथेच करते एंड आणि तुम्हाला पण करते बाय. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात नका विसरू. व्हिडिओला लाईक करायला पण नका विसरू प्लीज. लाईक पण खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे लाईक पण नक्की करा. आणि परत भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.